अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे। महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये दाखल झालंय। सांगली आणि कोल्हापूरमधील सर्व खासदार आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहतील। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय महाडिक, सतीश पाटील सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, महाराष्ट्र सरकारची ही महत्त्वाची मागणी आहे आणि अलमट्टी धरणाची उंची 15 फुटांनी वाढवण्याचा कर्नाटक सरकारने प्रयत्न केलाय आणि कर्नाटक सरकारच्या अलमट्टीची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्रातून विरोध बघायला मिळतोय। धरणाची उंची 15 फुटांना वाढवल्यास कोल्हापूर, सांगलीमध्ये पूर येईल आणि नुकसान होईल, महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांचं हे म्हणणं समोर येत आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीवरून आता वाद राजधानी दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे। ऑटर डिप्लोमसी राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे आणि या बैठकीसाठी काँग्रेस नेते सतीश पाटील हे दिल्लीत दाखल झाले। त्यांच्याशी आपण चर्चा करतो, कारण अलमट्टी धरणाची उंची वाढली त्याचा सर्वाधिक फटका हा कोल्हापूरला बसेल असं सांगण्यात येत आहे। तर या संदर्भात आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल की याचा फटका बसेल असं सांगितलं जातं? एकीकडे वडनेरी समितीचा अहवाल वेगळा सांगतोय, आज बैठकीमध्ये नक्की काय होणार आहे? नाही, वडनेरी समितीचा अहवाल काही सांगत असला तरी शेवटी जो पूर्वानुभव आहे की बॅकवॉटरमुळं पुराचा फटका बसतो हे सत्य आहे। आणि म्हणून आम्हाला आमची केंद्राला विनंती आहे की राज्यानं जी रुरकीच्या संस्थेची अपॉइंटमेंट केलेली आहे, तांत्रिक अहवाल तयार करायचे ते लवकर घ्यावा आणि या तांत्रिक अहवालाच्या माध्यमातून केंद्रानं हस्तक्षेप करावा आणि यामध्ये महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे। सोल्युशन एकच आहे की कर्नाटकला जे पाणी वाटपात पाणी मिळालेलं आहे ते त्यांना पुरेसं आहे। आता आंध्र आणि तेलंगणा सर्वोच्च न्यायालयात का गेलेलं आहे तर पाणी वाटपाचा वाद आहे म्हणून गेलेला आहे, त्यांना पाणी द्यावं लागणार आहे असं साधारणपणे आहे। आणि म्हणून या परिस्थितीमध्ये गरज नसलेली उंची वाढवू नये अशी आमची अपेक्षा, विनंती त्यांनासुद्धा त्या ठिकाणी असणार। कारण की आत्तासुद्धा 519वर पाणी ठेवल्यानंतर त्याचं नियोजन व्यवस्थित नाही झालं तरी पुराचा फटका आम्हाला बसतो आणि म्हणून 524वर गेलं तर नक्कीच कोल्हापूर, सांगली बुडणार आहे। आणि म्हणून केंद्रानं, कारण की शेवटी ते राज्य स्वतःचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल, त्यांचा डाटा असेल, त्यांच्या हिताचा ते म्हणत असतील की निर्णय घेतोय, परंतु यामध्ये हस्तक्षेप हा केंद्रानंच केला पाहिजे की सत्य काय आणि कशाचा परिणाम कशावर होणार आहे। आणि म्हणून आता आमच्याकडनं आशा आहेत त्या केंद्राकडेच आहे की केंद्रानं यामध्ये कणखर भूमिका घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। अलमट्टीची जी उंची आहे ती जर वाढवली तर निश्चितपणानं कृष्णा काठ असेल, वारणा काठ असेल, पंचगंगेचा काठ असेल, या परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये गावांचं स्थलांतर होईल, शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे आणि म्हणून याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्व त्या पट्ट्यातल्या गावकऱ्यांचा विरोध आहे।